लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहराच्या पंचवटी परिसरातील नागरिक, व्यापारी आणि शाळकरी विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला रामसेतू पदाचारी पूल अचानक बंद करण्यात आला आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कोणतीही पूर्वसूचना न देता पुलाला पत्रे लावून पादचारी मार्ग बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 20 ते 25 जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जुन्या पुलांची ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या। नाशिकमधील रामसेतू पूलही खड्डे आणि धोकादायक स्थितीत आढळल्यामुळे प्रशासनाने तो बंद केला आहे। पण या पुलावरील वाहतुकीचा सर्वाधिक उपयोग शाळकरी विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक करत असल्यामुळे अचानक पूल बंद केल्याने रोजच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे। पंचवटी ते सराफ बाजार या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची गैरसोय झाली आहे। रामसेतू पूल बचाव कृती समितीच्या कल्पनाताई पांडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील अधिकाऱ्यांना जाब विचारत गेल्या 4 वर्षात पूल दुरुस्तीबाबत कोणतेही ठोस पाऊल का उचलले नाही असा सवाल उपस्थित केला आहे। बाईट गेल्या 3 वर्षापासून स्मार्ट सिटीला बऱ्याच वेळा विनंतीपूर्वक अर्ज दिलेले आहेत। त्यांच्याकडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला। मॅडम, आपण स्मार्ट सिटीवाले ऑडिट करून काम करतोच आहे, पुलाचं ऑडिट अतिशय उत्तम आलं, आणि एवढं सगळं असताना 3-3 वर्ष तुम्ही वेळ वाया घालवतात आणि तहान लागली म्हणून वीर खणायची, हे कितपत योग्य? हा माझा अधिकाऱ्यांना, सरकारला, प्रशासनाला माझा हा मोठा प्रश्न जनतेकडून आहे, रामसेतू पूल बचाव समितीकडून आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता पावसाळा लागलेला आहे। तुमच्याकडे जर मागे पावसाळ्याच्या आधी उन्हाळा होता, मे महिन्यात ह्यावेळेस निसर्गही लवकर आला, त्याच्या आधी तुमच्याकडे एप्रिल होता, मार्च होता, फेब्रुवारी होता, जानेवारी होता, एवढ्या 4 महिन्यात तुम्ही हा पूल अगदी चांगल्या पद्धतीने मजबूत करू शकले असतात। आज अचानक येणं आणि पत्रे लावणं, आणि पत्रे लावल्यानंतर ते म्हणतात की आम्ही माती टाकू। मला एक सांगा, ते पत्र्यांवर पाऊस पडून ते पत्रे तुटणार नाहीत का? ते इतके अतिशय गंजलेल्या परिस्थितीत पत्रे आहे, तिथे एखादा आता माणूस गेला, धडकला तर त्याला धनुर्वात होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर ते म्हणतात की आम्ही माती टाकतो। अहो, या पावसापुढे कोण थांबणार आहे? ती माती त्यांची वाहून जाणार आहे। हे सगळे असे टेम्पररी हे जे इलाज करताय, त्याऐवजी माझी सर्व अधिकाऱ्यांना कळकळीची विनंती आहे, सगळे IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, चांगले चांगले मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे चांगले PA असतात, चांगला अभ्यास असतो, आणि तेही सगळं असताना आमच्यासारखे साधे भोळे लोक आहेत। आमचं गाईडलाईन घ्यावं की आमच्या परिसरामध्ये काय अडचण आहे, त्याच्यावर आपल्याला काय पर्याय करता येईल ते करू शकतात। सिमेंट, रेती, त्या स्मार्ट सिटीनी तोच खड्डा 10 वेळा खणला, तिथलं मटेरियल काढून पुन्हा ऑडिटला दाखवलं, आणि तेच मटेरियल पुन्हा तिथे टाकलं। इतक्या वेळात काढायचं काम चालू आहे, तरी आपण म्हणतो जाऊ द्या, किती कानाडोळा करायचा। माझा सगळा सराफ बाजार, सगळा मेन रोड हा स्मार्ट सिटीमुळे पाण्यात। हा कुठला स्मार्टनेस आहे? स्मार्टनेस कसा असावा, मला यांची व्याख्याच कळत नाहीये। एका बाजूने काम सुरू ठेवून दुसऱ्या बाजूने नागरिकांसाठी पूल खुला ठेवता आला असता, असा सूर स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी व्यक्त केला। साधारणतः 30 ते 35 वर्षापासून आम्ही या जागेवर दुकान लावता। आमचा पोट पाणी आम्ही हाताचे, आम्ही जाईल संध्याकाळी तर आम्हाला पोटात संध्याकाळीचा भाकरी भेटत। आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे? आयुक्त मॅडमला एवढीच कळकळीची विनंती आहे का आम्हाला आमचं पोट पाण्यावर पाणी द्यावं येऊ नये, एवढंच आमची विनंती। सगळे काय गरीब आहे, सगळ्यांचे हातावरचे लोक आहे, ते कुठं जातील? इथं येतो तेव्हा आमचे लेकरं 2 घास खातात, कमवतो तेव्हा आमचे लेकरं घरी खातात। आम्ही काय गरिबांनी कुठं जायचं? जागा आम्हाला आहे तरी आम्ही इथं सोडतो। आमचा कोणाला त्रास पण नाहीये, काहीच नाहीये, सगळे काय गरीब असतात, फोटो भरतात। आता हा पूल पूर्णतः पाडून नव्याने बांधणार की दुरुस्ती करून खुला करणार, याबाबत नाशिक महापालिकेने अद्याप कोणतीही स्पष्टता दिलेली नाही। परिणामी नागरिकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.